स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आस ही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी हॅलो. ए हाय, काय करतेस? मी झोपली होतीस का? मी झोपेतून उठवलं नाही ना तुला? हा ते सॉरी सॉरी सॉरी. ठीक आहे, झोप मग. तुम्ही उद्या सकाळी फोन करतो. नाही नाही तू बोल ना. इट्स फाईन बोल. नक्की? हो हो मी नाहीये झोपेत, बोल. ऍक्च्युली मला पण झोप येत नाहीये. मला तर मस्त कॅम्पफायर करून गप्पा मारत बसावं असं वाटतंय. अशी मस्त थंडी आहे ना इथे, छान वाटतंय. पण ओव्हरऑल छानच वाटतं ना थंडीत. काम करताना पण दमायला होत नाही, चेअरफुल वाटतं. त्यामुळे माझी कामं तर होत आहेत सटासट. तू बोल, तू कशी आहेस? मी हो मी बरी आहे. आज छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं करायला मी नाहीये ना तिथे. ऑफकोर्स आता आपल्या भांडणांना त्या आधीच्या गैरसमजांची धार नसते. वी डोंट हर्ट इच अदर एनीमोर, है ना? आता भीती वाटत नाही तुझी? भीती? हो आय मीन या आय अंडरस्टँड, आय रिअली अंडरस्टँड. ऐकून बरं वाटलं मेघना. जस्ट डोंट वरी, सगळं तुझ्या मनासारखं होईल. ओके ओके. ठेव फोन. हो बाय. गुड नाईट. गुड नाईट. माझ्या मनासारखं काय हवंय माझ्या मनाला? माई, माई उठशील जरा? काय रे, काय झालं? नाही माई, घाबरण्यासारखं काही नाहीये, फक्त रात्रीचे 2:30 वाजलेत आणि तुम्हाला उठवलंयस आणि वर म्हणतोस घाबरण्यासारखं काही झालेलं नाही म्हणून. तू जरा 1 मिनिट ये ना. काय? 1 मिनिट ये. काय झालंय? ही इथे अशी का झोपली? तू नको काळजी करू, मी बघते. बरं झालं पण तुम्हाला उठवलंस. तुझा झोपायला मी बघते. मेघना, हळू हळू हळू, घाबरू नकोस. अगं काय झालं? अशी इथे एकटी का झोपली आहेस? मला खूप एकटं वाटतंय. हे बाळा, घाबरू नकोस. तू माझ्याजवळ येतेस का निजायला? का मी तुझ्यासोबत तुझ्या खोलीत झोपायला? काय झालंय ना? चल चल बघू झोपायला. ये, घाबरू नकोस.
आम्ही आहोत ना सगळे. चल पाणी हवंय का बाळा? बर चल. बाई मी झोपते, तुम्ही झोपा. बर जा, लागलं तर हाक मार. हं? दार लावून घेते मी. हा झोप. बाई काय रे, काय झालंय? डिस्टर्ब काय एवढा? थोडस बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना बाळा. बाई मी आजपर्यंत घरातल्या कोणाशी ही गोष्ट शेअर केली नाही आणि करणारही नाही, पण आता या क्षणी तुझ्याशी बोलावंसं वाटलं. सांग तुझ्या मनात काय चाललंय ते. माई, या मुलीच्या मनामध्ये एक बंद खोली आहे असं मला डे वन पासून वाटतंय. आणि ती बंद खोली घेऊनच ती आपल्या सोबत वावरतीये. ती खोली कधी उघडणार, ते कुलूप उघडायचं का नाही, काहीच कळत नाहीये. काही अंदाजच येत नाही माई. ही इतकी वैयक्तिक गोष्ट आहे ना की आपण विचारावं म्हटलं तर आपण सोडा, आधीला सुद्धा ते शक्य नाहीये ग. तुला कळतंय मला काय म्हणायचंय ते? कळतंय बाळा मला, पण ना प्रत्येक माणसाच्या मनात त्याचं स्वतःच असं एक विश्व असतं, दुसऱ्याला न समजणारं, न दिसणारं, न उलगडणारं. ते माणूस ना स्वतःच्याच मनाच्या तळाशी अगदी असं बंद करून ठेवतं, साठवून ठेवतं. मेघना मात्र त्या विश्वात हरवणारी वाटते. आधीमध्ये येते आपल्या किनाऱ्यावर. नदी जेव्हा समुद्राला जाऊन मिळते ना, तेव्हा असंच होतं. ती समुद्रच होऊन जाते, पण तिचं नदी पण तिथेच रेंगाळत राहतं. मग एखाद्याला ना आपण मनाच्या दारापर्यंत नेऊन सोडू शकतो, पण पुढचा प्रवास ज्याचा त्यालाच करायचा असतो, प्रत्येकालाच. असो, झोपतो. गुणी बाळ आहेत माझी. हॅलो. हा नमस्कार. कोण मेघनाची आई बोलतायत ना? हो हो, नाना बोलताय ना? हो हो हो. नाही, सुरेशरावांना बरं नाही असं कळलं म्हणून फोन केला होता. बरी आहे का तब्येत आता? काय झालं काय एकदम? नाही नाही, आता बरे आहेत. अहो थंडी वाजून ताप आला होता. डॉक्टर आले होते, औषध सुद्धा दिले, त्यामुळे आता तब्येत बरी आहे. बर बर. नाही, डॉक्टर सांगतीलच, पण मलेरिया वगैरे नाही ना? म्हणजे ब्लड टेस्ट वगैरे करून घ्या. काय सध्या साथ आहे ना, काळजी घेतलेली बरी. हो ना, तेही बरोबरच आहे म्हणा. येऊन जाऊ, मी आणि संजीवनी येऊन जाऊ एकदा भेटायला. हा नाही नाही नको. काय हो? नाही म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता हो. काय साधाच ताप होता आणि आता उतरलाय. तुम्हालाही दगदग नको नाही यायची म्हणून म्हटलं मी. बर, ताप उतरलाय ना, मग काळजी नाही. आणि मेघना सुद्धा म्हणत होती जावई हैदराबादहून आले की आम्ही दोघं येतो बघायला म्हणून. हा मग काय, छानच आहे. तसंही सासूबाईंना व्याही येण्यापेक्षा जावई आलेला जास्त आवडणार नाही का? असं काही नाही हो. गंमत केली हो. आपण काळजी घ्या, काही लागलं तर कळवा. आणि सुरेशरावांना मी विचारलं म्हणून सांगा. हो हो सांगते. बरं ठेवू आता? हो हो. कसे आहेत बाबाजी? काय बरं आता. हे असं बाबी डॉल म्हणत होती. बाबी गंमत रे, ते बाबाजी ना म्हणून ती बाबी डॉल. पण नाना कॉम्बिनेशन सॉलिड आहे. हे बाबा, हे तू मी आणि अमित मध्ये आदित्यला कळलं ना, वैता गेलतो. हो खरंय. काय आहे, सासू सासऱ्यांची चेष्टा केलेली जावई बापूंना चालणार नाही ना, चिडतील, रागावतील. त्यामुळे कोणालाही काहीही कळता कामा नाही. अर्चनाला अजिबात नाही, नाही तर गावभर करेल ती. हो, आणि माईना तर त्याहून नाही, नाहीतर मग आपल्या तिघांचं काही खरं नाही. पण आई शपथ, तुम्ही ना माझी पंचायत केली. का का काय का बाबी डॉल, आता ते दोघं समोर आले ना की मला अजिबात आवडणार नाही हसू, कळलं ना? काय तुझं तू बघ काय ना,
मी तर आता त्या दोघांच्या समोर येणारच नाहीये. खरं तर नाना संध्याकाळी ना चक्कर टाकणार होतो त्यांच्याकडे. म्हणजे आजारी असताना बाबाजी कसं आणि किती करतात, जय हो बाबाजी 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 बघणार होतो. पण नको रे बाबा. पण नाना मेघनाच्या आईसाठी खूप वाईट वाटतं. हा म्हणजे त्यांना काही व्हॉइसच नाही हो घरामध्ये. म्हणूनच मला मेघनाची खूप काळजी वाटते. ज्या घरांमध्ये आई वडिलांमध्ये बरोबरीचं नातं नसतं, एकमेकांशी खूप तुच्छपणे बोललं जातं, अशा घरातल्या मुलांच्या मनावर खूप खोलवर परिणाम होत असतो या गोष्टीचा. आई वडिलांच्या लक्षातच येत नसतं. या अशा आपल्या वागण्यामुळे मुलं आतून कोमेजतायत, घाबरतायत, एकटी होत आहेत आतून. मेघनाचं असंच झालंय बहुतेक. ते वडील तिच्या आईवर कधीही कुठेही दापरणार, चार चौघात तिचा अपमान करणार. माणसं अशी का वागतात काही कळत नाही. वागतात हे मात्र करत. असो, ती आपल्या घरी आली ना आता, आपल्या पंखाखाली सांभाळून घेऊया तिला. काय? येस कॅप्टन. हा मेघना, ए इथे आहेस व्हय? बरं वाटतंय का? झोप झाली का? नाही झाले नीट. बरं आता तोंड बिंड धु आणि ये बाहेर. कॉलेजला जायचंय ना, ऑलरेडी उशीर झालाय उठायला. नाही, आज नाही गेले कॉलेजला तर चालेल? अगं मला काय विचारतेस तू? शाळेत असल्यासारखी काय वागतेस? नसेल जायचं तर नको जाऊस. शाळेनंतरचा अभ्यास आपला स्वतःला स्वतः करावा लागतो, कळलं ना? आणि मग जुलमाचं रामराम नको. जे काही करायचंय ना ते स्वखुशीनं मनापासून करायचं. नको जाऊ हवं तर. माई, मी कढीपत्त्याच्या पानाची चटणी केलेली आहे. जरा बघा बरं तिखट मीठ कसं झालंय. डाळ घातलंस? हो, डाळ घातलं, तिळे घातलेत आणि तुम्ही सांगितलं ना तसं कढीपत्त्याच्या पानाबरोबर मस्त खरपूस भाजले. बघा ना कशी झाली आहे. वास तरी मस्त येतोय, म्हणजे छानच झालास ना. मस्त. ए मेघना बघ ना तू पण. नाही नाही, बाईसाहेब आत्ताच उठल्यात, अजून तोंड धुवायचंय. अय्या, आज कॉलेजला जायचं नाही म्हणतायत. आज बाईक राईड नाहीये ना. काय ग? नाही हो विजयाताई, तसं काही नाहीये. बर, जेवण वगैरे झाली ना की जरा मार्केटमध्ये जाऊन ये. मी तुला एक लिस्ट करून देते. छान टवटवीत हिरव्या भाज्या घेऊन ये. आणि ते आपल्या इथे बंगाली दुकान आहे ना. माई माई, बंगाली दुकान नाही हो, बंगाली मिठाईचं दुकान. तेच ते ग. तू ना असं कीस काढत बसू नकोस माझ्या बोलण्याचा. असू दे. हा, तर ते बंगाली दुकान आहे, मिठाईचं दुकान आहे. हा, तर तिथे जाऊन गुलाबजाम घेऊन ये छान. हा, गुलाबजाम? आदित्य येतोय ना हैदराबादहून. जणू काय मी तुमचे कोणाचे कधी लाडच केले नाहीत असंच बोलतेस तू. बरं विजयाताई, तुम्ही याल ना माझ्या बरोबर मार्केटमध्ये? खरं तर मला खूप आवडलं असतं मेघना तुझ्या बरोबर यायला, पण काय ना आज नेमकी ती पेरेंट्सची मीटिंग आहे ग आणि मला जायला लागेल. आणि तुला सांगू का, हे खरं तर माझ्या खूप आवडीचं काम आहे अगं. नाही नाही ठीक आहे, इट्स ऑल राईट. मी योगिनीला विचारते. चालेल, जा. माधवी, तुला मनातलं सांगू का माझ्या? काय ग? नाही म्हणजे मी सुरेशरावांना बघायलाच आले होते, पण ते गोळी घेऊन झोपलीत आणि 4 तास उठणार नाहीत असं ऐकल्यावर ना मला खरंच हायसं वाटलंय. अगं तुलाच कशाला, मला सुद्धा हायसं वाटलंय. पण माधवी, त्यांचं हे बाबाजी प्रकरण फारच हाताबाहेर जात चाललंय. हा अगं हो ना, आता तर ते स्वप्नात यायला लागलेत आणि त्याचा धसका घेऊन यांना ताप भरलाय. मला तर काहीच कळत नाही ग. धसका वगैरे काही नाही ग, सगळे मनाचे खेळ येते. माणसाने केलेल्या चुकीच्या गोष्टी मानगुटीवर बसतात ना, तसं आहे हे सगळं. आता तर स्वप्नात येत आहे, उद्या प्रत्यक्षात आले तर मी काय करणार ग? हे आमचे एक बाबाजी आणि ते दुसरे बाबाजी, ही दोन्ही भूत कशी सांभाळणार ग मी? मेघनाने मस्त केला ना चहा, आलं वगैरे घालून छान जमलंय तिला. आता शिकवलंय चांगलं तिला. माई, मी जाऊन येते मार्केटमध्ये. हो, ये लवकर या. खरं सांगू माई, मला फार गंमत वाटतेय. ईश्वर, गंमत काय त्यात? अहो म्हणजे घरी आई जायची ना भाजी वगैरे आणायला. अशा घरगुती गोष्टी आणण्यासाठी कधी गेलेच नाही मी. अरे जा 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 जा,
मजा येते बाजारात जाऊन भाजी घ्यायला. अशी मस्त टवटवीत हिरवीगार पालेभाजी, असे लाल काळसर बीट, अशा हिरव्या कंच वाटण्याच्या शेंगा, अरे आणि लाल मुळे तर इतके गोड दिसतात ना तुला. निघा, आपण निघा. यांची वर्णन ऐकत बसशील ना तर उद्या पोचशील मार्केटमध्ये. जा. बरं मी येते. बरं पैसे आहेत ना तुझ्याजवळ? हो हो आहेत. नाही भाजीसाठी पुरतील, पण बंगाली मिठाईच्या दुकानात जाऊन ती गुलाबजाम आणायचे आहेत ना तुला. बंगाली मिठाईच्या दुकानात जाणारच? तिथून ना संदेश घेऊन ये. संदेश म्हणजे मेसेज नाही, संदेश नावाची मिठाई असते. आणि मलाई सँडविच आण. मला यान तुला यान हिला नको देऊ. तू होतेस का पुढे? अरे काय चाललंय तुमचं? त्यांच्या मनात आलं ना तर अख्खं दुकान उचलून आणायला सांगतील तुला. आलेलंच आहे मनात. तू जा गप्पळ. येते ना. लवकर ये. काय चाललंय तुमचं? चहा पी. योगिनी. हाय हाय, काय करतेस ग? काय नाही, जस्ट चहा घेतला आणि वाचत बसले होते. अच्छा, म्हणजे तू माझ्या बरोबर मार्केटला येऊ शकतेस? अगदीच. पण आज काय विशेष? अगं काही नाही ग, माईने जरा लिस्ट दिली आहे भाज्या वगैरे आणायच्या. बर. आज काय कॉलेज मधून लवकर आलीस वाटतं? अगं आज मी गेलेच नाही कॉलेजला. बर ते जाऊ दे, येतेस ना तू? हो हो येते. मी जस्ट पर्स घेऊन आले. काय आज तू पण लवकर? तू पण म्हणजे जसा मी आलोय तसा? नाही, आज मी गेलेच नाही कॉलेजला. दिस इज नॉट फेअर. आदित्य नाही म्हणून लगेच बुट्टी कॉलेजला? नाही तसं नाही. काय कुठे झाली जोडी? नाही विशेष काय नाही, मार्केट मध्ये चाललोय. आज आदित्य येणार ना रात्री, मग जेवणात गुलाबजाम असं माईंचं म्हणणं. माईंचं म्हणणं आहे. अच्छा, माईंचं म्हणणं होतं. बरोबर, पण हरकत नाही. जा जा जा, कॅरी ऑन. बाय बाय. तुला माहिती आहे की ना, रंजनला सुद्धा खूप आवडतात गुलाबजाम. तो आला ना की मी नेहमी त्याच्यासाठी ना स्वतःच्या हाताने गुलाबजाम करते. आणि अशी संधी मलाही वर्षात एकदा किंवा दोनदाच मिळते. योगिनी. अगं नाही, आर्मीतला नवरा माझ्या चॉईसने निवडलाय मी. आय एम हॅपी. आणि तसंही आपला माणूस आपल्याला कितीदा भेटतं, यापेक्षा ते किती प्रेमाने भेटतं हे जास्त महत्वाचं. काय रे लवकर आलास? ओ संपली कामं सगळी, कंटाळा बसून आलो निघून. ऐक काय रे, किती वेळा सांगितलं डायरेक्ट तोंडाला बाटली लावू नकोस म्हणून. भांड घ्यायचं ना. येऊ दे ग, आत्ता येतोय तो. अहो ठसका लागेल अशानं त्याला. तो काय मेघनासारखा दांदड आहे का? मेघना काय एकदम उत्साहात आहे. मग आदित्य रात्री येतोय म्हटल्यावर काही खुल्ली एकदम. हे पण कालच्या रात्रीच्या प्रकाराने खरंच मी हबकले होत्या. हो मी सुद्धा. संजीवनी, मला काय वाटतं, हे जे मेघनाच्या मनात जो काही एकटेपणा वगैरे आहे असं आपल्याला जाणवतंय ना, त्याबद्दल आपण जास्त चर्चा नको करूया. बहुतेक तिचा स्वतःशीच काहीतरी झगडा चाललेला आहे, काय कल्पना नाही आपल्याला. पण आपण फार खोलात नको शिरूया. हे कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माणसाला खूप बेचैन करतात. लहान मुलाला नाही का, आपण पहिल्यांदा ते जेव्हा उभं राहतं तेव्हा आपण त्याला धडपडू देतोच की. उभं राहण्यासाठी आवश्यक असतं ते. आपण फक्त लगेच आधार देण्यासाठी तयार असतो. तसे राहूया. तुला काय वाटतं अमित? काय माहिती का नाना, हा सगळा तुमचा फॉल्ट आहे. माझा काय? तुमचा तो पंडा आहे ना, बारीकसा आवाज येतोय, यंत्र बिघडलंय, ती सवय लागली आम्हाला आता. म्हणजे जरा जरी कुठे काही बिनसलं ना तरी लगेच कळतं आम्हाला, मुद्दाम बघायची गरज पडत नाही. ते म्हणतात ना की 7 गाद्यांखालचा वाटाणा टोचतो ना, तसं आहे ते. फ्रेश होतोयस ना? बारीक आवाज आला. आलो आलो आलो. चहा गेला ये. आलो. मी पण येतो. आता तुम्ही कुठे निघाला? कोपरकर आलाय स्कॉटलंडहून, जरा विमानाच्या गप्पा मारून येतो. लवकर यायचंय, पण रात्री आदित्य येतो, एकत्रच बसायचं जेवायला. 2-2 घर येतो मी, काही नाही. आलो. या लवकर. हो. अरे देवा, आता कोण घेते? हॅलो. हॅलो माई, आदित्य बोलतोय. अगं बाई, उतरलास का एअरपोर्ट वर? नाही ग. म्हणजे? ऐक ना, काम नाही झालंय माझं पूर्ण.
अंदाज होताच मला, पण तरी मी प्रयत्न करत होतो 2 दिवसात काम फिनिश ऑफ करण्याचा. थोडक्यात काय? हो, 1 दिवसाने येणं लांबलंय माझं. आज नाही येते मी. बरं, पण हे तू मेघनाला फोन करून कळवलंस का? नाही ना ग. अगं माझा धीर नाही होतोय. तिचा मूड ऑफ होईल उगाच. ए माई, तू सांग ना तिला. मी रात्री करेनच तिला फोन, पण आधी तू सांग तिला. सांगशील ना? अरे पण तिला न कळवता तू मला फोन करून कळवलंस, हे ऐकल्यावर तिचा मूड ऑफ होईल. माई, ते मी बघून घेईन, पण तू आधी सांग तिला. आहे का ती आसपास? नाही, मार्केटमध्ये गेले. मग मी तिचा फोन ट्राय केला होता पण लागला नाही, म्हणून मी तुला कळवलं असं सांगेन मी तिला. बाकीचं तू सांभाळून घे. घेईन, नको काळजी करूस. पण उद्या तरी नक्की येणारच ना? हो, येतोय, नक्की येतोय. बरं चल, मी ठेवतो आता. बाय. बर, सांभाळून ये. ठेवू फोन. अगं आत्ता कळलं मला. जुळून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी